3D फोटो जनरेट करण्यासाठी आपल्याला Google Chromeमध्ये जाऊन जेमिनी AI सर्च करायचं आहे. हे सर्च केल्याच्यानंतर आपल्याला जेमिनीचं AI पेज ओपन होईल. अशा प्रकारे ते झाल्याच्यानंतर सर्वात सुरुवातीचं वरच Google जेमिनी हे नाव दिसेल, त्याला क्लिक करून ते पेज ओपन आपल्याला करायचं आहे. ते अशा प्रकारे ओपन होईल. ओपन झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला असे पेज ओपन झाल्याच्यानंतर अधिकच्या चिन्हावर क्लिक करायचं. अधिकच्या चिन्हावर क्लिक केल्यावर त्यामधील अपलोड फाईल्स या बटनला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे 3 टॅब ओपन होतील. त्यामधील मीडिया पिकर या टॅबला ओपन करून आपल्याला जो फोटो घ्यायचा आहे तो फोटो आपण गॅलरीमध्ये जाऊन सिलेक्ट करू शकतो. त्यासाठी आपल्याला रिसेंट फोटोज वगैरे अशा प्रकारे आता मला या फोटोचा 3D फोटो इमेज करायची आहे. त्यासाठी मी हा फोटो सिलेक्ट करत आहे. अशा प्रकारे हा सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्याच्यानंतर तो आपल्या या वेबसाईटला जेमिनीच्या वेबसाईटला तो फोटो अपलोड होत आहे. त्याला थोडासा वेळ लागेल. अशा प्रकारे जेमिनीच्या वेबसाईटला आपला फोटो अपलोड होईल. हा फोटो अपलोड झाल्याच्यानंतर आपल्याला त्याला एक प्रॉम्प्ट द्यायचा आहे. तो प्रॉम्प्ट मी पहिलाच तयार केलेला आहे. हा प्रॉम्प्ट दिल्याच्यानंतर अशा प्रकारे सेंड करायचा. तो सेंड केल्याच्यानंतर काही सेकंदामध्ये आपल्याला आपली 3D इमेज काय होणार आहे, तयार होणार आहे. थोडंसं आपल्याला त्यासाठी वाट पाहावी. अशा प्रकारे आपली 3D इमेज आता तयार झालेली आहे. ही 3D इमेज तुम्ही डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता. अशा प्रकारे एक्सपोर्ट डॉक्समध्ये जाऊन ही 3D इमेज आपल्याला काय करायची आहे, डाउनलोड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली 3D इमेज तयार करता येईल आणि ती डाउनलोडसुद्धा करून घेता येईल. या इमेजचा प्रॉम्प्ट मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेला आहे. तो तुम्ही कॉपी पेस्ट करून जेमिनीवर अशा प्रकारची 3D इमेज तयार करू शकता.